सर आता पत्रकार परिषद झाली शिवसेना भाजपची आणि त्याच्यात त्यांनी तुमच्या पक्षावर आरोप लावले की हा पक्ष आता मामू पक्ष झालाय, उबाटा मामू झालाय. म्हणजे काय म्हणजे काय तर काल जे प्रवेश आला रशीद मामूचा त्याच्यावर त्यांनी टीका केली. मला काहीच माहीत नाही. मी आज वर्तमानपत्रात पाहिलं, परंतु अनेक मुस्लिम भाजपमध्ये पण आहे, अनेक मुस्लिम शिंदे गटात पण आहे, काँग्रेसमध्ये तर आहे, बाकी राष्ट्रवादीमध्ये आहे. मग ते कसं घेतात, ते कसं घेतात? म्हणून ठीक आहे, आता काहीतरी आरोप करतील की ते असं केलं तसं केलं तसं केलं. सगळे काही धुतले तांदळासारखे नसतात. काही ना काही त्यांचे पूर्वचारित्र त्यांचं टीकात्मकच असतं. मग आता हे काय असेल तर हे ते माझंच म्हणजे मला काही बोलवलं नाही, मला काही सांगितलं नाही कोणी. आणि ते आमचे एक आहेत कनिष्ठ आमचे नेते, त्यांनी त्यांना घेऊन गेलेले आणि ते तिथे 10,000 मुसलमान आहे, मग ते एक गटा मिळतील म्हणून ते मामूचं काय माहिती आहे का, मामू जो आहे तो एस टी कॅन्डिडेट. आपल्याकडे एस टी कॅन्डिडेट खूप कमी आहे. मी शोधलं बऱ्याच लोकांना आहे का कोणी एस टी कॅन्डिडेट, तर माझ्या म्हणजे मी तर एक माणूस आणला होता, परंतु प्रत्यक्षात ज्यांना तिथं निवडून यायचं त्यांनी लगे यांना पकडून आणून लगे प्रवेश करून घेतला. ते मला माहीत पण नव्हता. पालकमंत्र्यांचं असं बोलणं आहे का शहराचा मूळ जो आहे महायुतीच्या बाजूने मतदान करण्याचा आहे. नाही, शहराचा मूळ उबाटामध्ये आहे का, उबाटाचे आम्ही एकनिष्ठ आहोत, सगळे एकनिष्ठ असल्यामुळे आम्हालाच त्या ठिकाणी मतदान करतील ही पूर्ण खात्री आहे. हे भ्रष्टाचारी आहे, हे गद्दार आहे, हे त्या ठिकाणी फक्त स्वतःचं काम हे वाढवते हे चाललं त्यांचं. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकांचा विश्वास त्यांच्यावर नाही आहे. ते स्वतःच पाहतात, आपलं पाहत नाही असं म्हणतात ते. त्यांनी एक अजून आरोप लावलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी उबाटाला जवळ करत नाहीये म्हणून यांना सगळ्यांच्या दारात फिरावं. नाही, तसं नाही. दारात फिरत नाही आम्ही, आम्हाला त्याची गरज पण नाही. हे ठाकरे आणि हे ठाकरे बंधू आहे. आता ठाकरे बंधू दोघं काफी आहे, पण जर समजा हे आलेत, आता संजय राऊत साहेबांनी काही 1-2 लोकांशी बोलले, जर ते आलेच तर घ्यायला काही हरकत नाही. ते लोक म्हणजे कोण? काँग्रेस, राष्ट्रवादी. शरद पवार साहेब कदाचित येऊ शकतील, पण त्यांचा पक्ष, पण बाकी काँग्रेसनी तर नाही सांगितलं, म्हणून काय आम्हाला आवश्यकता नाही. शहरात महाविकास आघाडी संभव आहे का नाही? शहरात महाविकास आघाडी अनेक त्यांचे मला नेते सकाळी पण भेटले होते एका अंत्यविधीमध्ये. त्यांनी मला सांगितलं की साहेब कधी बसायचं, काय बसायचं. म्हटलं ठीक आहे, मी सांगतो उद्या. आणि मग म्हटलं आमच्या आधी तयारी होऊ द्या, नंतर आम्ही मग तुम्हाला बोलू. आता रशीद मामूचा जे प्रवेश ते पूर्ण बात. रशीद मामूचा जे प्रवेश झालाय त्याची कल्पना आपल्याला नव्हती. हे मला माहीत पण नाही, मला कोणी बोललं पण नाही, म्हणून मी क्लिअर माणूस आहे आणि माझ्यावर कोणी आरोप करू शकत नाही. सावेने आणखी एक आरोप लावला त्यांच्यावर, रशीद मामूवर, का त्यांचा विरोध जो आहे वंदे मातरम गीताला होता आणि पाकिस्तान की जय असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, असेल ते आता ते त्या काळात असेल, ते अजून त्यांचे बरेच असेल काहीतरी, आपण काही ते सांगत नाही. आता ते प्रवेश मातोश्री झाला म्हणून मला काही बोलता येत नाही, पण मला काही माहीत नाही हे मी मात्र बोलू शकतो. बरोबर. आरोपात काय तथ्य काय वाटतं आपल्याला? नाही, विरोध केला असेल गीताला? अहो यांचे पण किती आरोप आहे यांच्यावर, यांच्या सगळं आरोप आहे या लोकांवर. मग काय करणार ते? हे राजकारणात चालत असतं, येणं जाणं, त्यामुळे तो काय प्रश्न येत नाही.